हाय हॅलो नमस्कार, मी अंशुमी तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती। सो आजचा जो व्हिडिओ आहे तो मागच्या एका व्हिडिओच्या रिलेटेडच आहे। मागे एक मी व्हिडिओ पोस्ट केला होता की तुम्ही घर बसल्या कसे पैसे मिळवू शकता, त्याच्यासाठी मी ट्रेडिंग हा ऑप्शन तुमच्याकडे मांडला होता आणि ट्रेडिंगच्या मार्फत कोणत्या कोणत्या पद्धतीने तुम्ही पैसे मिळवू शकता हे सुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं। तर आजचा जो व्हिडिओ आहे त्याच संदर्भात आहे, पण थोडासा वेगळा आहे। तर आज मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की जर तुम्हाला ट्रेडिंग शिकायचं असेल आणि जर तुम्ही ट्रेडिंग शिकला असेल आणि त्यातून तुम्हाला थोडेसे उपयोग होणाऱ्या वस्तू म्हणजे पुस्तकं घेऊन आलेले आहे मी आणि माझ्याकडे असणारे जे ट्रेडिंगचे जे बुक्स आहेत ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याचा वापर मी कुठल्या पद्धतीने करते आणि कसं करते ते पण मी आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मी वापरत असलेले किंवा मी वाचलेले जे माझ्याकडे ट्रेडिंगचे बुक्स आहेत ते आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायला विसरू नका। ते पहिलं जे बुक आहे ते आहे ट्रेडिंग इन द झोन। मार्क डग्लस यांचं हे पुस्तक आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही ट्रेडिंग करताना कोणते कोणते डिसिप्लिन वापरू शकता आणि त्याचे तुम्हाला काय काय फायदे आहेत ते सगळ्या गोष्टी ह्यामध्ये आहेत। तर हे जे पुस्तक आहे ते इंग्लिशमध्ये आहे आणि मराठी आणि हिंदीमध्ये सुद्धा हे अवेलेबल आहे, त्यामुळे ऑनलाईन हे तुम्ही परचेस करू शकता। तर हे आपल्याकडे असायला हवं असं मला वाटतं। नंबर 2 ला आहे इंट्राडे ट्रेडिंग। तर इंट्राडे ट्रेडिंग हे आहे इंद्रजीत शांतराज यांचं आणि हे माझ्याकडे मराठीमध्ये आहे। सो याचा मला खूप फायदा होतो। मी पूर्णपणे हे वाचलेलं आहे आणि मला डेली इंट्राडे ट्रेड करताना त्याचा वापर होतो। ह्याच्यामध्ये इंट्राडे ट्रेडिंगचं पूर्ण बेसिक नॉलेज सगळं दिलेलं आहे त्यांनी अगदी प्रॉपर, आणि ह्याच्यामध्ये हिंदी आणि इंग्लिशमध्ये सुद्धा हे अवेलेबल आहे। नंबर 3 ला जे आहे ते ऑप्शन ट्रेडिंग। आता हे सुद्धा बुक्स मराठीमध्येच आहे, कारण ह्यातले थोडे बुक्स आहेत ते मला गिफ्ट मिळालेले आहेत, माझ्या मिस्टरांनी मला दिलेले आहेत आणि थोडे आहेत ते मी स्वतः खरेदी केलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्याची प्राइस मला फारशी माहिती नाही, पण मी ऑनलाईन शोधून तुम्हाला त्याची लिंक प्रोव्हाइड करायचा पुरेपूर प्रयत्न करेन। तर हे जे पुस्तक आहे ऑप्शन ट्रेडिंगचं, तर हे यामध्ये ऑप्शन ट्रेडिंगचे सगळे नियम आहेत आणि त्याचं तुम्ही का केलं पाहिजे ह्याची सगळी माहिती आहे। हे आहे ते महेशचंद्र कौशिक यांचं आहे। हे सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे शिकण्यासाठी ऑप्शन ट्रेडिंग। नंबर 4 ला जे बुक आहे ते तुमच्याकडे असायलाच हवं असं मला वाटतं, ट्रेडिंग हॅबिट्स। सो ट्रेडिंग करताना कोणते कोणते हॅबिट्स आपल्याकडे असायला हवेत किंवा तुम्ही पाळले पाहिजेत, कोणते रूल्स पाळले पाहिजेत, याचे सगळे रूल्स किंवा हॅबिट्स ह्या बुक्समध्ये तुम्हाला बघायला मिळतील। अगदी छोटंसं पुस्तक आहे, अगदी छोटंसं आहे आणि त्याच्यामुळं हे असायलाच हवं। नंबर 5 ला जे आहे ते आहे ऑप्शन स्ट्रॅटेजी। जर तुम्ही ऑप्शनमध्ये ट्रेड करत असाल तर हे बुक्स खूप फायद्याचं ठरतं। त्याच्यामध्ये अगदी बेसिक नॉलेज आणि ॲडव्हान्स नॉलेज सुद्धा ह्याच्यामध्ये आहे। ऑप्शन ट्रेडिंग करताना कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्ही वापरल्या पाहिजेत त्या सगळ्या गोष्टी, चार्ट पॅटर्न, हे सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये तुम्हाला अवेलेबल आहेत ऑप्शन स्ट्रॅटेजीमध्ये। आणि हे सुद्धा ऑनलाईनच घेतलेलं आहे मी, तर ह्याची सुद्धा लिंक मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन। तर ह्याची प्राइस आहे 250 रुपये, फक्त 250 रुपये ह्याची प्राइस आहे। तर ह्याच्यामध्ये हिंदी आणि मराठी सुद्धा अवेलेबल असावं कदाचित, मराठी नसेल तर हिंदी तर असतंच। सो हे सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे। सो त्याच्यानंतर जे येतंय ते सिक्रेट ऑन फिबोनाची ट्रेडिंग। जर तुम्ही निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी, सेन्सेक्समध्ये जर ट्रेड करत असाल
तर फिबॉनाची पद्धतीने कशा पद्धतीने ट्रेड केलं पाहिजे ते सगळं बेसिक नॉलेज आणि सेटिंग्ससुद्धा ह्या बुक्समध्ये आहेत आणि हे आपल्याकडे असायला हवं. जर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करत असाल, निफ्टी बँक निफ्टीमध्ये ट्रेड करत असाल तर हे आपल्याला असायलाच हवं. म्हणजे फक्त निफ्टी बँक निफ्टीमध्येच याचा वापर होतो असं काही नाही, सगळ्याच ट्रेडिंगमध्ये फिबॉनाची वापरली जाते. त्याच्यानंतर शेवटचं जे पुस्तक आहे ते आहे सप्लाय अँड डिमांड ट्रेडिंग. सप्लाय झोन अँड डिमांड झोन वरती जर तुम्ही ट्रेड करत असाल तर सगळ्या प्रकारचे नॉलेज, चार्ट पॅटर्न, बऱ्याच सगळ्या ॲनालिसिसची उत्तरं सगळं आहे ह्याच्यामध्ये. आणि सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात फेवरेट बुक आहे माझं सप्लाय अँड डिमांड झोन, सप्लाय डिमांड झोन ट्रेडिंग. फ्रँक मिलर यांचं हे बुक आहे. तर हे सुद्धा तुमच्या कपाटात हे असायला हवं. असे सगळे बुक्स अवेलेबल आहेत माझ्याकडे आणि हे मी डेली ट्रेडिंग करताना वापरते, वाचते, वेळ मिळेल तसं वाचते. आणि तुम्हीही ट्रेडिंग करणार असाल तर ही बुक्स तुमच्याकडे असायला हवेत. आणि अगदी सोपा साधा हा असा सोर्स आहे ट्रेडिंग शिकण्यासाठी. सो काही प्रश्न असतील ट्रेडिंगविषयी किंवा या पुस्तकाविषयी, जर तुम्हाला काय लिंक हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकताय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याचा फायदा मी डेली करते किंवा मला ट्रेडिंग ॲनालिसिस करताना काही प्रॉब्लेम आले तर ह्याचा मला खूप फायदा होतो. तर असा होता हा आजचा व्हिडिओ. तर कसा वाटला नक्की सांगा आणि मला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका गाईज. भेटू पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन काही विषय घेऊन. चला आता बाय बाय.